आज मी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांची मी भेट घेतली। माझ्या मतदारसंघातली परिस्थिती, मी केलेल्या कामाची परिस्थिती सर्व त्यांना सांगितलं आणि वास्तविक त्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या आमदारांचा अभ्यास आहे। म्हणजे मी काही नव्याने सांगण्याची त्यांना गरज नाही। काल तुमच्या माध्यमातून सगळ्या बातम्या बघून त्यांना काय समजायचं ते समजून गेलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळी मला एक मान सन्मान दिलासा दिलेला आहे। 2014 मध्ये मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात पहिली आलेली मेंबर राज्यातून मी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। जेव्हा पार्टी नव्हती, पक्ष नव्हता सत्तेमध्ये, त्यावेळी मी आलेली आहे। साहेब अध्यक्ष होते। आता जे आलेले आहेत ते सगळे मंत्रिपदासाठी, वेगवेगळ्या समिती कमिटीसाठी। मी त्यावेळी काही साहेबांकडे मागितले नाही। गेल्या 12 वर्षात फक्त मी लोकांचं काम करते आणि साहेब ती कामं करून देतात। आणि सगळं हॉस्पिटलची, मातेचं दुधाचा प्रकल्प आणला, या सगळ्यांची मी चर्चा केली आणि सगळ्यात शेवटी साहेब मला भेटले, निवांत भेटले आणि चांगलं चर्चा झाली। आणि जे काय ते त्यांना संबंधित व्यक्तींना जी काही समज द्यायची ती देणार आहेत। आणखीन काय मला रात्री पत्रिका आली, पहिली आली त्याच्यात सगळ्यांची नावं होती। मग दुसरी पत्रिका एका पत्रकारांनी आपल्या पाठवली मला आणि त्याच्यामध्ये त्यांनी आमदार निधीतून काम केलं माझ्या विभागात हे आलं। आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते तुमच्या विभागात पैसे देऊच शकत नाही, पण मला तर वाटतं जाणीवपूर्वक त्या पत्रिकेत टाकून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आता कोणी केला, काय केलं त्याचा तपास चालू आहे। सकाळी मला कलेक्टर साहेबांचा ठाण्याचा फोन होता, त्यांना मी तेच सांगितलं की तुम्ही फंड कसा काय मंजूर केला, ते बोले आम्ही असं काहीच केलेलं नाही। मग ती जाणीवपूर्वक पत्रिका केली असावी जेणेकरून मला त्रास देण्याचं काम असेल। काल मी गेली पण तिथे त्यांचे सगळे नगरसेवक त्यांनी धक्काबुक्की केली अक्षरशः। मला जागा कमी होती आणि मग मी इथं पहिला कार्यक्रमात मी फीत कापताना होती, दुसऱ्या ह्याच्यात मी निघून गेली होती। ते जाणीवपूर्वक ते का आजचं आहे का? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का सोडली? तेवढ्याचसाठी सोडली ना मी। मला काही शरद पवार चावत नव्हते का अजित दादा? माझं सगळ्यांची 17 वर्ष मी काम केलं। राष्ट्रवादी पार्टी मी उभी केली, महाराष्ट्राची पहिली महिला राष्ट्रवादीची मी अध्यक्ष होती। मला सोडायला यांच्याचसाठी लागली। जेव्हा शिवसेनेतून तिथे आले त्यानंतर माझ्यावर अन्याय चालू झाला। मग मी 14 मध्ये देवाभाऊंना भेटली, देवेंद्र फडणवीस साहेबांना। ते म्हणाले तुम्ही इकडे एवढा अन्याय सहन करण्यापेक्षा इकडे मी आली, माझ्या मागे परत ते आले आणि तीच परिकथा चालू। आणि ते ठरलेलं असतं धक्काबुक्की करणं म्हणजे कार्यक्रमातून पळून जाईल, ते सगळीकडे ठरलेलं आहे। साहेबांना सगळं माहिती आहे आणि साहेब मला योग्य तो न्याय देत असतात। त्याच्यामुळे खरी गोष्ट आहे, भारतीय जनता पार्टीत आले नसते तर ते आमदार आणि मंत्री झाले असते का? ते काल काय म्हणत होते, मी कोणाकडे भीक मागत नाही आणि काय म्हणे भीक मागून काय मिळत नाही, कष्टाने कशाने मिळालं पाहिजे। अहो तुम्ही कुठून कुठून जॅक लावले म्हणून तुम्ही मंत्री झाले। त्या भाजप भारतीय जनता पार्टी तुमच्या अगोदर मी आलेली आहे। काय बोलायचं एक, करायचं एक, ते त्यांची सवय आहे आणि त्यांची लोक सगळे प्लॅनिंग करूनच येतात। असे गट्टा येणार धक्का आणि आदरणीय साहेबांना सगळं माहिती आहे, तर मी परत परत सांगायची काही गरजच नसते। सगळ्यांना माहिती आहे कुठून त्यांनी केलं, ते सगळ्यांना माहिती आहे, अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे। मी सांगायची गरज आहे का? या सगळ्या ह्याच्यात कुठेतरी मंदा मात्रेंवर अन्याय होतो असं वाटतं? माझ्यावर अन्याय नाही होत। माझ्यावरती भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विश्वास आहे, म्हणून 3 वेळा मला तिकीट दिली। आपल्याला माहिती आहे 14 मध्ये काय झालं, 19 मध्ये आणि आता तर
तुतारीचा प्रचार त्यांनी केला भाजपमध्ये राहून. आणि भारतीय जनता पार्टीला माहिती आहे तिथं झेंडा घेणारा भारतीय जनता पार्टीचा एकमेव मंदा म्हात्रे आहे. हे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, माननीय अध्यक्षांना माहिती आहे, वरिष्ठ नेत्यांना, अमित शहाजींना, सगळ्यांना माहिती आहे की इथे नव्या मुंबईमध्ये जर खऱ्या अर्थाने कोणी काम करत असेल भारतीय जनता पार्टीचं ते मंदा म्हात्रे आहे. मी स्वतःहून म्हणून नाही सांगत आहे, तुम्हाला पण कल्पना आणि तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद. हिंदी में बता दीजिए, ये जो अर्बन है आपके शुरुआत ऐसे भी और एक ही पार्टी में रहकर जो नेता है वो एक दूसरे को दबाने की कोशिश कर रहे हैं. वैसे ऐसी बात है कि परिस्थिति ऐसी है कि राष्ट्रवादी में मैं महाराष्ट्र के अध्यक्ष थी, एमएलसी थी. उसी वक्त से उनको ऐसे लग रहा था कि मेरा मतदार संघ ये हाईजैक कर लेगी, क्योंकि मेरा काम ही इतना था, किसको एमएलए फंड पता नहीं था. मैं जब एमएलसी बनी तब लोगों को पता चला एमएलसी फंड क्या होता है. और जब मैं भाजपा में आई तो ये भी भाजपा में आ गए, तभी वहाँ मुझे तकलीफ देते थे. मैंने बहुत बार आदरणीय शरद पवार जी को ये बात कही थी कि मुझे बार बार तकलीफ दी जाती है, मेरा नाम कट किया जाता है, मुझे मंच पर बिठाया नहीं जाता है, मुझे हालांकि सब लोगों के सामने मुझे बेइज्जत की जाती है, अपमान में सहन नहीं कर सकती हूँ. और इसीलिए मैं भारतीय जनता पार्टी में गई. अभी भारतीय जनता पार्टी में आने के बाद वो भी मेरे पीछे पीछे आ गए. तो ये सिलसिला पहले का था, वो आगे वही चालू है. और वो चाहते कि मैं पार्टी से भाग जाऊँ, ये पार्टी से मैं निकल जाऊँ और पूरा नवी मुंबई अपने हाथ में आएगी और पूरी नवी मुंबई को हम डेवलपमेंट जो चल रहा है वो मेरे हाथ में आएगा, उनके बच्चों के हाथ में आएगा. इसीलिए तकलीफ दे रहे हैं. एक सवाल ये भी है, ऑपरेशन टाइगर की एक बार फिर चर्चा हो रही है. ये कहा जा रहा है कि उद्धव जी के साथ जो भी सांसद बचे हुए हैं उनमें से 6 से 7 सांसद जो हैं एक बार फिर एकनाथ शिंदे के नेतृत्व में घोषणा करके शिवसेना में शामिल हो रहे हैं. ये टाइगर जो ऑपरेशन है, हाँ, ये जो चल रहा है, ये सक्सेस ही होने वाला है, इसमें कोई दुमत नहीं है. और उस हिसाब से टाइगर की चर्चा चल रही है. टाइगर ऑपरेशन के बारे में हमारे वरिष्ठ ही बात कर सकते हैं, क्योंकि मैं बहुत छोटी कार्यकर्ता हूँ, हमारे प्रवक्ता ही बात कर सकते हो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.